पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरतानंदे वर्षतीये. विषय व्याळे मिठी, दिदलिया अनुठी ताठी. ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. ओम नमो जयद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुकशौनक भीष्मदाल्भ्यान्. रुक्मांगदर्जुन वसिष्ठ विभीषणादीन्, पुण्यानि मां परम भागवतान् नमामि. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. आता नमो श्री पांडुरंगा, यावे तुवा कथेची या प्रसंगा. निरसुनिया माझिया भवसंगा, करे कृपा मजवरी. श्री संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माथा चरणावरी, माथा चरणावरी, माथा चरणावरी. माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषे, जळतील राशी पातकांच्या. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग, विश्ववंदनी संत सम्राट देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबरा यांचा 5 चरणाचा भंग असून, या भंगातून तुकोबराया भगवत नाम आणि भक्ताची महिमा वर्णन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. पवित्र तो देह पवित्र आहे. ती वाणी पुण्यवंत आहे, जो अखंड भगवंताचं नामस्मरण करतो. तुकोबराय बोलतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी. त्यांच्या चिंतनानं दोषी तरुण जातात, पातक नष्ट होतात. एवढंच नव्हे, एवढे महाभाग्यवंत पुण्यवंत होतात ते, की त्यांच्या चरणाची रज देव सुद्धा प्राप्त करण्याची इच्छा करतो, पाठीमाग धावतो. तुकोबराया बोलतात, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. ज्यांनी कंठामध्येच भगवंताचं नाम धारण केलंय, त्याला या जगामध्ये काहीही दुर्लभ असं राहिलेलं नाहीये. तुकोबराय बोलतात, त्यांच्या चिंतनानं, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुकोबराय बोलतात, ज्या ठिकाणी देव देवाचे भक्त आहेत, त्या ठिकाणी भगवंताचं नामही आहे. दृष्टांत देऊन तुकोबराय बोलतात, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. ज्या प्रकारे गंगा आणि यमुना प्रगट आहेत, मात्र सरस्वती गुप्त आहे, तशा पद्धतीनं ज्या ठिकाणी देव आणि भक्त एकत्रित, त्या ठिकाणी देवाचं नामही आहे. तुकोबराय बोलतात, त्यांच्या चिंतनानं, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठल
विठ्ठल पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. कीर्तनाला सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी भानुदास मारुती शेलार यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आज संपन्न होत आहे. त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या संबंधानं त्यांची पत्नी विमलताई भानुदास शेलार, त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर भानुदास शेलार, दुसरे चिरंजीव दासोपंत भानुदास शेलार आणि त्यांच्या 2 कन्या शांताबाई आणि कांताबाई असा हा परिवार, त्या संबंधाने आपण एकत्रित त्या ठिकाणी झालेलो आहोत. कीर्तनासाठी सर्व श्रोतृवर्ग, टाळकरी वृंद, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, विनेकरी, तसेच हरिभक्तीपरायण संजय महाराज हजारे आणि हरिभक्तीपरायण संजय महाराज गांगर्डे त्यांचेच हे विद्यार्थी आहेत व दोघेही महान गायक आणि वादक आहेत. ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कीर्तनासाठी. थोरवे महाराज खराडे, महाराज प्रकाश महाराज खराडे आणि या गावचे मृदुंगाचार्य पेटी मास्तर माऊली महाराज, तसेच आपल्या भागातील महात्मा श्री रामपुरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भानुदास मामांच्या संबंधानं त्यांचे पुतणे, त्यांचे नातलग ही सर्व मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहे. तरी आपण घेतलेल्या अभंगाकडे चालायचंय. परंतु ज्यांच्या निमित्त आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत त्यांचा जीवन प्रवास हा अतिशय परमार्थाचा होता. त्यांना ज्ञानेश्वरी, भावार्थ रामायण, हरिपाठ आणि दररोज ग्रंथ वाचनाची अशी आवड होती. दररोज ज्ञानेश्वरी वाचायचे ते. दररोज सायंकाळच्याला हरिपाठ आणि तदनंतर पोथी वाचण्याचा त्यांचा दिनक्रम होता. विठ्ठल 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 विठ्ठल. सकाळच्याला स्नान वगैरे झाल्यानंतर नित्यानं ज्ञानेश्वरी वाचन. अशा अवस्थेमध्ये भरपूर कालखंड परमार्थामध्ये गेला. सायंकाळी इथे पोथीला इथे असायचे त्यांचे जोडीदार. तेही आपण पाहिले असेल, काही माणसं व्यक्ती गेल्यानंतर काय सोडतात हे ना, गोड खायचं सोडतात, चहा सोडतात. पण त्यांचे धाकटी चिरंजीव दासू बोलला, तो म्हटलं महाराज मी सोडलं नाही, मी धरलं. म्हटले काय? ते जे दररोज ज्ञानेश्वरी वाचत होते, दररोज हरिपाठ म्हणत होते, ते गेल्यापासून नित्यानं दररोज हरिपाठ आणि नित्यानं ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल अत्यधिक परमार्थ संस्कारामध्ये वाढलेली ही मंडळी होती. जेव्हा इथून नांदूरला जाधव मामांची इथं भागवत सप्ताह व्हायचा तेव्हा ही सर्व भजनी मंडळ त्या ठिकाणी हरिपाठाला यायचं. त्या कालखंडामध्ये भरपूर दिवस हा क्रम होता. लहानपणीपासूनच हरिपाठ, भजन, कीर्तन याचे संस्कार असलेले. असं वाटतंय की उमरेकर बाबांचे अनुग्रहित, उमरेकर बाबा कोंडाजी बाबांचे अनुग्रहित, कोंडाजी बाबा बंकट स्वामीचे अनुग्रहित आणि बंकट स्वामी जोग महाराजांचे अनुग्रहित होते. अशी ही परंपरा. या परंपरेचं सहज भजन यांना प्राप्त झालं, गुरुकृपा प्राप्त झाली. आणि अगदी झाकलिया घटीचा दिवा काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, है ना. अगदी अशा पद्धतीनं सहज
देह ठेवला, शरीर स्वास्थ्य व्यवस्थित होतं, मात्र अचानकच तब्येत बिघडली आणि देह त्यांनी ठेवला आणि असा हुरहुर लावून गेले. कुणालाही सेवा करण्याचा अवकाश दिला नाही. देवाची सर्वांची सेवा करून ते स्वतः दुसऱ्याकडून सेवा न घेता निघून गेले. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या पंचक्रोशीमध्ये खूप प्रेमाचा वर्ग त्यांच्याकडून निर्माण झाला होता. बाळेवाडीचं असेल, वाघुळचं असेल, नांदूर असेल, इकडे कुंभेफळ, सोलापूरवाडी, तसेच इकडे धानोरा, अजून दौलावडगाव, या सर्व परिसरामध्ये वैयक्तिक स्वतः प्रेमानं निर्माण केलेली मंडळी त्यांच्या जीवनामध्ये होती. म्हणून आपण संस्काराच्या दिवशी जी आले असतील त्यांनी पाहिलं असेल, त्यांच्या घरापासून थेट संस्कार जिथे होतो तिथपर्यंत माणसांची लाईन होती महाराज. असं प्रेम त्यांनी आपल्या जीवनामध्ये कमवलं. म्हणून त्यांच्या निमित्त आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. तरी घेतलेल्या भंगकडे चलूया. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तो कोबराय सांगतात, तो देह पवित्र होऊन जातो, ती वाणी पवित्र होऊन जाते, जो अखंड भगवंताचं नामस्मरण करतोय. अजूनही काही बोलायचं अभंगाच्या व्यतिरिक्त राहून गेलं तरीही ते बोलून परत आपण इकडे येण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेक दुःखाशी सामना करावा लागतो. सुख आणि दुःख हे पाठीमागच आहेत मानवी जीवनामध्ये. असं समजायचं नाही की आज सुख काय ना उद्या दुःख येणार नाही, येणारच आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं. पण जीवन जगत असताना आपलं कर्तव्य कर्म करत आपल्याला जीवन जगावं लागतं. आदर्श आपल्याला पाठीमागे अनेक लोकांनी दाखवला. महाभारताचा जर विचार केला तर महाभारतामध्ये मुख्य 4 श्री आहेत, त्यांनी असाच आदर्श दाखवला की जीवनामध्ये काही शिल्लक नाहीये, सुख नावाची चीज नाहीये, वस्तू नाहीये, पण तरी ते जिवंत आहेत. महाभारतामधील पहिली श्री आहे कोणती? सत्यवती महाराज है ना. पती संघ शांतनु राजा संघ विवाह संपन्न झाल्यानंतर 2 पुत्र झाले, चित्र विचित्र वीर्य. विवाह झाल्यानंतर मृत्यूला प्राप्त होता, संतती होत नाही. व्यास महर्षींच्या कृपेने संतती होते. एक आंधळी, एक पंडरोगानं ग्रसित आणि एक दाशी पुत्र. राज्यावर कुणी बसायचा प्रश्न निर्माण झाला. आंधळा बसू शकत नाही, पंडुराजा बसला तर त्याला शाप लागला. ही कथा आहे. त्यानंतर परत धृतराष्ट्र राजगादीवर बसवलं जातं. विठ्ठल विठ्ठल परंतु यानंतर एवढा मोठा महाभारताचा संग्राम होतो, सर्वांचा विनाश होतो. तदनंतर निघून जाते महाराज सत्यवती. तोपर्यंत पती गेला तरी राहते, पुत्र गेले तरी राहते, नातवापर्यंत तिचं जीवन आहे. पण कशासाठी? आपलं कर्तव्य कर्म करत राहणं, हा आदर्श दाखवला. कुंतीच्या जीवनाचाही तोच आदर्श आहे. पती गेल्यानंतर काय जीवनामध्ये शिल्लक राहिलं, पण कुंती राहते. गांधारीच्या जीवनामध्ये काय? आणि द्रौपदी, जिचे 5 पुत्र वीरगतीला महाभारतामध्ये प्राप्त झाले, तिला राणी बनायला काय लय आवडत असेल का? पुत्र म्हणून कुणी शिल्लकच नाहीये, तरी सुद्धा आपलं जीवन प्रवासी लोक करतात, लोकांना आदर्श दाखवण्यासाठी. बाबांनो, सुख आणि दुःख ही मानवी जीवनाचे 2 पैलू आहेत. हे प्राप्त होणारच आहेत. मात्र या मृत्यू लोकामध्ये आपण आलो आहोत ना, तर भगवान बोलतात ना, सहजम कर्म कौंतेय. आपल्याला जे कर्म प्राप्त झालेलं आहे ते आपण करत राहिलं पाहिजे, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत. म्हणून कुणी असो, कुणाचंही जीवन असो, आपल्याला ते कर्म करणं आवश्यक आहे. आणि त्या कर्मानेच आपल्याला कैवल्य पद तत्वता प्राप्त झाली. ज्ञानोबराय बोलतात, त्यानंच आपल्याला कैवल्य पद प्राप्त होतंय. याच्यासाठी तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये, भगवान गीतेमध्ये उदाहरण देतात. मास्तिता जनकादय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं
प्राप्त झालेलं कर्म आपण सहज करणं आणि ते कर्म करत असताना मी करता नाहीये आणि कर्म फलाची अपेक्षा न करता केलं तर ज्ञानोबराय बोलतात तो सहज या मृत्यूलोकामधून कर्म बंधनातून कर्मानच मुक्त होऊन जातो. वनामध्ये जाऊन तपश्चर्या करण्याची त्याला गरज नाहीये. हो, म्हणून तर महाभारतामध्ये कौशिक वंशामध्ये जाजली नावाचे ब्राह्मण होऊन गेले. ते वनामध्ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी गेले. ते वनामध्ये सिद्धी प्राप्त करत असताना तपश्चर्या करू लागले आणि तपश्चर्या करत असताना स्नान संध्या वंदन करण्यासाठी नदीच्या तीरावरती आले. स्नान उरकून बाहेर भिक्षेला जाणार तर तेवढ्यामध्ये एका बगड्याच्या पत्नीनं त्यांच्यावरती विष्ठा केली. त्यांनी वर असं पाहिलं की ते काय झाली, जळून गेली. जशी जळून गेली महाराज परत स्नान करून ते भिक्षेला आले. तर भिक्षेला आल्यानंतर ओम नमो भिक्षां देही असं म्हणू लागले. तेवढ्यामध्ये आतून आवाज आला, महाराज थोडं थांबा. महाराज थांबले. त्या श्रीने आपले पती जेवायला बसले होते, त्यांच्यासाठी ताट वाढलेलं होतं, हातात घेतलेलं होतं. ताट ठेवलं, त्यांना भोजन वाढलं व्यवस्थित आणि तदनंतर बाहेर आली. या गोष्टीसाठी थोडासा विलंब झाला आणि विलंब झाल्यानंतर महाराजांचे डोळे थोडेसे रागानं काय झाले, लाल झाले. ती भिक्षा देत असताना म्हटली, महाराज भिक्षा घ्या, मी तुम्हाला अगोदरच भिक्षा देण्यासाठी आली असते, पण मी माझ्या पतीला ताट हातात वाढून घेतलं होतं म्हणून ही प्रक्रिया अगोदर करावी लागली. तुम्ही माझ्यावर असे लाल डोळे करून पाहू नका, मी काही ती बगुळी नाही जळून जायला. त्यांनी विचार केला, ही बाई आतून भिक्षा घेऊन आली, हिला काय माहिती हा प्रकार वनात घडलेला. ते म्हणले, तुला कसं हे माहिती, तू काय काम करतेस? काय नाही म्हणले, दररोज नित्यानं पतीची सेवा करते, घराची सेवा करते, घराला मंदिर मानून नित्य भगवंताची सेवा करतनी हे सर्व भगवंताचं आहे असं म्हणून सेवा करते. म्हणले असं म्हणले, हो म्हणले, अजून जर ऐकायचं असेल ना, आता मला वेळ नाही, पुढे जा म्हटले. कुठे? गावामध्ये एक तुलाधार नामक वैश्य आहे म्हटले, तो तुम्हाला सांगेल. विठ्ठल 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 एक तुलाधार नामक वैश्याकडे गेले महाराज. त्यांनी प्रणाम करता क्षणी म्हणले, या 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 महाराज, अमुक अमुक गृहस्थीच्या घरून तुम्ही आला आहात. आता हा तुलाधार वैश्य म्हणजे काय करतोय, व्यापार धंदा दुकान करतोय, दुकान चालू आहे त्याचं. ते म्हणले, अहो तुम्ही अमुक अमुक ठिकाणावरून आलात आणि कर्मानं कशी सिद्धी प्राप्त होऊन जाते, कैवल्य पद प्राप्त होत आहे म्हटले. अहो म्हटले, तुम्हाला कसं माहित अमुक अमुक ठिकाणावरून मी आलोय? ते म्हणले, असं आहे, मी माझं नित्याचं कर्म करतो, यातून मला सिद्धी प्राप्त झाली. म्हणले काय? अहो दुकान चालवण्याचं काम करतोय, आलेले जे ग्राहक आहे तेच माझं काय आहे, दैवत आहे म्हटले. माझा ठरलेला भाव आहे व्यवस्थित. आणि माप देत असताना खालीवर करत नाही, खालून चुंबक लावत नाही. एवढंच नव्हे, त्याला प्रसन्न करणं हे माझं जीवन कर्म आहे, त्यातून माझा उदरनिर्वाही होतो. आणि या दृष्टीनं मी सदैव प्रसन्न आहे. आणि एवढं झाल्यानंतर मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो, याच कर्मातून मला सर्व प्राप्त होऊन गेले महाराज. तेवढ्यामध्ये गिराईक यायला लागली. ते म्हणले, महाराज तुम्ही या आता. जे अरे म्हणले, काय? अहो याच्याही पुढचं जर ऐकायचं असेल ना म्हटले तुम्हाला, तर धर्म नावाचा व्याध आहे त्याच्याकडे जा म्हटले, तो तुम्हाला पुढचं सांगेल. विठ्ठल 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 सहजम कर्म कोणतेय सदोषमपि न परित्यजेत. भगवान बोलतात, ते धर्मव्याधाकडे ते जसे आले महात्मा, त्यांनी पाहिलं, अरे तो मांस विकतोय. म्हणले, सहजम कर्म कोणतेय, हे माझं कर्म आहे म्हटले.
मी भक्षण करत नाही म्हणले, असत्य भाषण करत नाही, अहंकार बुद्धीनं करत नाही, आणि जे कर्म परमात्म्यानं दिलेलं आहे त्याच्या फलाची अपेक्षा करत नाही म्हटले. हे कर्म करतोय म्हणले सत्य बुद्धीनं. अहो म्हटले महाराज, त्यांनी लगेच सांगायला सुरुवात केली, अमुक अमुक श्री गृहस्थीच्या घरून आला आहात तुम्ही, तुलाधार वैश्याच्या घरून आला आहात, आता माझ्याकडे आलात महाराज. हे सहज कर्म करणं, निरहंकार बुद्धीनं आणि भगवंताला समर्पित कर्म करणं, यानंच मनुष्य सिद्धीला प्राप्त होऊन जातो, कैवल्य पदाला प्राप्त होऊन जातो महाराज. अहो महाराज, तुम्ही जेव्हापासून वनात तपश्चर्याला गेलात तेव्हापासून तुमचे आई वडील रडतात, रडून रडून आंधळे झालेत. आता तुम्ही घरी जा. कोण म्हणतोय? धर्मव्याध म्हणतोय. तुम्हाला कर्माचा परित्याग करण्याची काही आवश्यकता नाही. भगवान बोलतात सहजम कर्म कोणतेय. हो, आणि कर्माने सिद्धी प्राप्त होऊन जाते. म्हणून आपल्या सर्व गृहस्थी जीवनामध्ये हा आदर्श संतांनी दाखवला. गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, नामदेवराया असतील, चोखोबाराया असतील, यांनी सहजम कर्म कोणतेय हे कर्म करत भगवंताचं नामस्मरण करत आपला उद्धार करून घेतला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जे स्वभावानं आपल्याला प्राप्त झाले ते आपण केलं पाहिजे. तसं मामाला जे स्वभावानं प्राप्त झालं होतं ते कर्म करत करत त्यांना सिद्धी प्राप्त झाली. चलो या ओ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. हो, तुकोबराय बोलतात तो देह पवित्र आहे. देह कसा आहे? पवित्र. पण कोणता? जो वदे अच्युत सर्व काळ, जो भगवंताचं नामस्मरण करत राहतो. म्हणले जी वाणी अखंड भगवंताचं नामस्मरण करते ती वाणी पुण्यवंत, तो देह पवित्र आहे. एरवी देहाचा जर विचार केला महाराज तर देह अस्ति मांस रुधिर याचं बनलेलं आहे. देहाचं एकही पार्ट असं नाही की ते पवित्र आहे महाराज. याच्यामधून बाहेर बी जे पडतंय ना ते सुद्धा कसं आहे? अपवित्र आहे. एवढंच नव्हे, याच्याशी ज्याचा संबंध होतो ना ते सुद्धा अपवित्र होऊन जातं. याच्या संबंधाने जर अपवित्र होत असेल तर मग हा जो देह आहे तो पवित्र नाहीये, है ना? आहे ना? ज्ञानोबराय बोलतात ना, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचे पदरा आड, ते अभेरुणी गोचिड अशुद्धची शेविती. अशुद्ध म्हणजे काय? रक्त. आता रक्ताला सुद्धा काय ज्ञानोबराय बोलतात? अशुद्ध. संस्कृत मधून रक्ताला सुद्धा अशुद्धच असं म्हणतात. म्हणजे याचं रक्त अशुद्ध पवित्र आहे, याचे जे द्वार आहेत हे अपवित्र आहेत. परंतु असा हा अपवित्र ही देह असेल ना तरी तो पवित्र होतो भगवंताच्या नामानं. देह पवित्र आहे, है ना? देवाच्या नामानं तो पवित्र होतो. मात्र अजून आपण जर चिंतन केलं तर आपल्याला या जगामध्ये अशा काही वस्तू दिसून येतील, गोष्टी दिसून येतील, त्या पवित्र आहेत. काय पवित्र आहे महाराज? भगवंताने गीतेमध्ये सांगितलं, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञान पवित्र आहे महाराज. गीता पवित्र आहे, गंगा पवित्र आहे, गोमाता पवित्र आहे आणि गोपाल नाम पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल. हे एवढंच पवित्र पवित्र नाही, जगाला पवित्र करणार आहे, विश्वाला पवित्र करणार आहे, विश्वाला आनंद देणार आहे. नंतर ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात ना, तैसा वाग विलास विस्तारो गीतार्थेशी विश्व भरो आनंदाचे अवारू मांडू जगा. आनंदाचे अवारू मांडू जगा. गीता ज्ञानेश्वरी निर्मितीचा उद्देशच ज्ञानोबरायांनी हा सांगितला. काय सांगितलं? काव्य रचना लोकरंजन नव्हे. हो म्हटले मग आनंदाचे अवारू मांडू जगा. हो, जो विवेक आहे तो सर्वांना प्राप्त होऊन, हो, जे आत्मतत्व आहे त्याचं दर्शन सर्वांना व्हावं, हा ज्ञानेश्वरीचा शुद्ध हेतू आहे. म्हणून तर ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीशी बोलतात, पवित्रैक निरूपम. कशी आहे ज्ञानेश्वरी? म्हणले पवित्र आहे आणि निरूपम आहे.
हो, याच्यासारखं श्रेष्ठ शास्त्र या जगामध्ये दुसरं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानेश्वरीची महिमा स्वतः गातात. ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात जेव्हा केली, ज्ञानोबा बोलतात काय सांगावं, मी लिहायला सुरुवात केली म्हटले, परंतु असं झालंय म्हटले, हे अनावरण विचारिता वायाची धिवसा उपनला चित्ता, एरवी काय भानुती जी खद्युता शोभा ते. हे अनावरण विचारिता, गीतेची अनावर्तता न पाहता म्हणले मी सुरुवात केली गीता लिहिण्यासाठी, भावार्थ सांगण्यासाठी. म्हणले कशी? म्हणले पहा ना, हो, काटिटुभू चांचुवरी मापे सोये सागरी, मी नेन तू तया परी प्रवर्ते येथ. ज्ञानोबा पुढे बोलतात, ऐका आकाश घेऊसावे तरी अनेक त्याहुनी थोर व्हावे, हे अपाडू आघवे निर्धारिता. आकाशाला जर गवसणी घालायची असेल तर आकाशापेक्षा कसं व्हावं लागेल? मोठं व्हावं लागेल. मग आकाशाला गवसणी घालण्याचा जसा प्रयत्न आहे तसा गीता सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्ञानोबाला विचारलं अशी कशी गीता आहे? ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलं. ज्ञानोबा बोलतात असं आहे, हे कल्पतरूचे आराम लाविता नव्हे विषम. हो, कल्पतरूच्या बागा लावता येतील म्हणले, एवढंच नव्हे, दुवाड नव्हे तारा ते चंद्र करिता, साता ही सागरा ते सोपे भरिता अमृते, दुवाड नव्हे तारा ते चंद्र करिता. हो, साता ही सागरा, सागराला समुद्रानं भरवता येईल म्हणले. गीतार्थाचे वर्म निवडू नये. ज्ञानोबा बोलतो, चिंता रत्नी कुळाचळ निर्मू येती. हो, चिंता रत्नीचे पर्वत निर्माण करता येतील म्हटले. हे सर्व करता येईल, पण गीतेचा अर्थ सांगता येणार नाही. मी सांगायला प्रवृत्त झालो. ज्ञानोबाला विचारलं कस काय ज्ञानोबा आहे, मग तुम्ही सुरुवात केली? ज्ञानोबाने सांगितलं, येत असे एक धारू तेनेची बोली मी सधरू, जय सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. माझ्या गुरूंच्या कृपेनं मी सांगायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे सामान्य शास्त्र नाही. ज्ञानोबा बोलतात, जे भगवद्गीता म्हणी जे ब्रह्मेशाने प्रशंसिजे, सनकादिकी से विजय आदरसी. ज्याची ब्रह्मदेवाने प्रशंसा करावी असं शास्त्र आहे. सनकादिक मुनी जे सदैव ज्याचं सेवन करतात ती ही गीता आहे महाराज. एवढंच नव्हे, ब्रह्मदेव प्रशंसा करतात, सनकादिक सेवन करतात म्हटले, मग भगवान शिव सुद्धा हिचं चिंतन करत राहतात. ते तर हरो म्हणे निनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे, गीता तत्व. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. अहो हे सामान्य नाही है ना. जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले, दोष नष्ट करणारी ही कथा आहे. जवळजवळ 22 वेळेस ज्ञानेश्वरीमध्ये कथा या शब्दाचा प्रयोग ज्ञानोबरायांनी केला. ज्ञानोबराय बोलतात कशी आहे, भगवान शिव बोलतात, हे पार्वती तुझं जसं स्वरूप नित्य नूतन आहे ना, तशी ज्ञानेश्वरी कशी आहे, नित्य नूतन आहे. गीता कशी आहे, नित्य नूतन आहे. आज वाचल्यानंतरही परत उद्याच्याला दुसरी आहे. ती जुनी होत नाही. पेपर जुना होतो, फिल्मी दुनियेतील गाणी जुने होतात. ज्ञानेश्वरी 700 वर्षापासून आजपर्यंत नित्य नूतन आहे महाराज. तसे पार्वतीचं स्वरूप नित्य नूतन आहे.
तशा पद्धतीने विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी गीतेवर भाष्य करून भावार्थ दीपिका निर्माण केली. पण ज्ञानोबराय असं बोलत नाहीत. कसं हो म्हणले मीच सांगितलेला अर्थ एवढाच पर्याप्त आहे गीतेला, नाही म्हटले. हो माझ्या नंतरही जे येणारे आहेत तेही वेगळा भाव काढू शकतात ज्ञानेश्वरीवरती, गीतेवरती. ज्ञानोबरांनी खूप सुंदर दृष्टांत दिला 18व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबराय बोलतात ओ पूल तयार केला म्हणले राजाने, त्याच्यावरती हत्तीही जातो म्हणले पुलावरून, मुंगीने जाऊ नाही काय म्हटले. मुंगीने आपला प्रवास करायचा नाही काय. तशा पद्धतीने मी सुद्धा माझा प्रयत्न करत आहे. म्हणजे ज्ञानोबरायानंतरही अनेक विद्वान या गीतेवरती भाष्य करणारे होऊन गेले. आत्ताच्या काळामध्ये साधक संजीवनी रामसुखदास महाराजांनी लिहिली, अतिशय सुंदर आहे, आपण वाचली असेल तर लक्षात येईल. जयदयाल गोयंका यांची तत्वविवेचनी आहे. अनेकांनी गीतेवरती भाष्य केलं, मात्र अनेक वेगवेगळं नित्य चिंतन वेगळं निघतंय. जसं जसं आपण चिंतन कराल तसं तसा सखोल अर्थ आपल्याला ज्ञानेश्वरीतून गीतेतून प्राप्त होऊन जातोय. एक तर गोष्ट अशी आहे, एका विद्वानानं काढलेली महाराज, की 18व्या अध्यायामध्ये जी गोष्ट धृतराष्ट्र संजयाला विचारतोय ना, ती संजय पहिल्या अध्यायामध्ये सांगतोय. काय ती गोष्ट संजय पहिल्याच अध्यायामध्ये सांगतोय, फक्त वेगळ्या पद्धतीने. त्याची सांगण्याची जी शैली आहे ना, ही खूप वेगळी आहे. पहा 18व्या अध्यायामध्ये संजयला धृतराष्ट्रानं काय विचारलं, सांग संजया विजय कोणाचा होईल. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो, हो हे सांगितलं. पण हे जे 18व्या अध्यायामध्ये सांगितलंय, 11व्या अध्यायामध्ये सुद्धा असंच बोलतोय तो धृतराष्ट्र. कारण त्याला विचारायचंय मुलाचं काय होईल म्हणून. भगवान गीता सांगत आहेत, संजय त्याला सांगत आहे. संजयाला मोठा प्रश्न पडला, एवढं मोठं तत्वज्ञान भगवान अर्जुनाला सांगतात, व्यासांच्या कृपेनं ते मला प्राप्त होते आणि मी आंधळ्याला सांगतोय, पण हा मुलाचं काय होईल म्हणून सांगतोय. किती विचित्र गोष्ट आहे पहा महाराज. काय आहे, एखादी गोष्ट सहज प्राप्त झाली ना, तिचं व्यक्तीला मूल्य राहत नाही. विठ्ठल 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 संजयाला विचारणार आहे तो, काय काय होणार आहे म्हणून. संजयने विचार केला असा की हा जो माणूस आहे ना, याची जी बुद्धी आहे ना मोहनग्रसित झालेली आहे, हा पुढं काय विचारणार आहे ते आता मला माहित आहे आणि ते आता सांगून टाकावं आहे ना. काही माणसं लय विद्वान असतात. किती विद्वान असतात, पुढचा माणूस 2 शब्द बोलला की ते ओळखतात याच्यामध्ये काय आहे. मानस जाणीजे बोली, ज्ञानोबराय बोलतात. तर संजयाने ओळखले, संजय सचिव आहे, मंत्री आहे, कोणाचा, धृतराष्ट्राचा आहे ना. त्याने ओळखलं तो अतिशय हुशार आहे. आणि असंही राजाजवळ जो सचिव असतो ना, तो हुशारच असला पाहिजे. कसा असला पाहिजे, हुशार. तो जर का हुशार नसेल ना, पंचायत झाली म्हणून समजा त्याची. संजयाजवळ, धृतराष्ट्राजवळ संजय आहे म्हणून तो अतिशय हुशार आहे महाराज. इथं सुद्धा 2 संजय येत. विठ्ठल 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 हुशार आहे. त्याला काय विचारायचं ते पुढं सांगायचं नाही, तो अगोदरच सांगतोय. पण कसं सांगतोय, त्याची जी भाषा आहे ती अतिशय सुंदर आहे. एका दृष्टांताने आपण पाहूया. आता राजा विचारणार आहे, माझा विजय होईल का नाही, त्याला सांगायचं तुझा पराजय होणार आहे. एखादा निवडणुकीला उभा राहिला आहे ना, आमदारकीचं तिकीट भरलंय त्यानं, तेवढ्यात जवळच्या माणसाने सांगायचं काय, तुमचा विजय होणार नाही, तुम्ही हे अपयशी पहिलं बाहेर काढा बरं. ही जी आहे ना, ही असं बोलणार आहे, याला बाहेर काढा अगोदर, पुढं काय ते होईल. असं तर सांगता येणार नाही उत्तर. विजय तर होणार नाही, नाही होणार हे तर सांगायचंय. मग काय केलं संजयानं, तर म्हटला, त्याने एका दृष्टांतानं सांगितलं. हो म्हणले असं आहे, एक राजा होता, अतिशय सुस्वभावी राजा होता, चांगला राजा होता.
पण परचक्र आलं तेवढ्यामध्ये. आईची सेवा करत असताना आई वृद्ध झालेली होती. आईची शिर जे आहे ते मांडीवरती होतं. आईची सेवा करत होता तो. परचक्र आलं, प्रधान जवळ आला. प्रधानाने सांगितलं, महाराज म्हटले काय, चला लढायला म्हटले, जावं लागणार आहे. तो म्हटला आई वृद्ध झालेली आहे, दुखत आहे तिचं, तिचं शिर माझ्या मांडीवर आहे म्हटले. म्हटले नाही म्हटले, पण राष्ट्रधर्म श्रेष्ठ आहे म्हटले, तुम्हाला युद्धाला यावं लागेल म्हटले. आता दुसरं कोणीतरी मांडी देईल म्हटले. ते म्हटले असं म्हटले, हा. दुसऱ्यानी मांडी दिली. राजा उठला, त्यानं कवच घातलं, पण जात असताना सांगितलं काय, म्हटले जो आई गेली असं सांगायला येईल ना त्याला जिवंत ठेवणार नाही. काय म्हटला राजा, आई गेली असं सांगायला येईल ना, मला निरोप देईल, त्याला मी जिवंत ठेवणार नाही. राजा निघून गेला. परचक्र जे आलेलं होतं ते परतवून लावलं. युद्ध समाप्त झालं. राजा विश्रांती करू लागला रावटीमध्ये. इकडं आई वारली, आई मृत्यूला प्राप्त झाली. सगळे लोक एकत्रित झाले. आता त्या राजाला जाऊन सांगायचं कुणी म्हटले. मोठी पंचायत झाली. जो जाईल ना म्हटले तो परत माघारी येणार नाही. तेवढ्यामध्ये एक साधू महाराज त्या ठिकाणी आले. म्हटले काय झालंय, म्हणले काय नाही, आई राजाची वारली म्हटले. अहो म्हटले मग जाऊन सांगा ना निरोप. म्हणले तिथं पंचायत आहे. म्हणले काय पंचायत आहे, म्हणले त्यांनी सांगितले जो कोण निरोप सांगेल ना म्हटले आई गेली म्हणून त्याला मी जिवंत ठेवणार नाही. असं आहे का, म्हटले हो. म्हणले मग ते काम आमचं. लोक म्हणले बरं झालं, आपली तरी बाला गेली. महाराज निघाले तिथून, राजाच्या शिबिरामध्ये आले. राजाने प्रणाम केला. महाराज कुठून, म्हणले आईच्या शिबिरातून आलोय. म्हणले आईची तब्येत कस काय, म्हणले एकदम चांगली आहे. काय म्हटले, एकदम चांगली. म्हणले हो. म्हणले आईच्या हाताची नाडी चालते का, म्हणले बिलकुल नाही. तब्येत कस काय, म्हणले एकदम चांगली. म्हणले डोक्याला लावलेलं तूप पिघळतं का, म्हणले अजिबात नाही. म्हणले तब्येत कस काय, म्हणले एकदम चांगली. ती श्वासोश्वास करते का, म्हणजे श्वास आत घेते आणि बाहेर सोडते का, म्हणले अजिबात नाही. म्हणले तब्येत कस काय, म्हणले एकदम चांगली. चांगली कस काय, मेली म्हणा ना, म्हणले तू म्हण, मी म्हणणार नाही. सांगितलं तेच, हो जे सांगायचं होतं ते, पण अशा भाषेनं. तसं संजय सांगतोय, काय सांगतोय धृतराष्ट्राला, यो मुक्त्वा ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. असं हो गुडाकेशला बोलला कोण, ऋषिकेश. आता त्याला अनेक नाव आहेत ना, अर्जुन आहे, फाल्गुन आहे, कृष्ण आहे, पण तो असं बोलत नाही. तो म्हणतो ऋषिकेश गुडाकेशला बोला. द्वितीय अध्यायामध्ये सुद्धा असाच प्रकार आहे, पहा तुम्ही. हो गुडाकेश, ऋषिकेश गुडाकेशला बोला, ऋषिकेश गुडाकेशला बोलला. काय कारण, त्याला हे यो मुक्त्वा ऋषिकेश गुडाकेशन भारत. गुडाकेश ऋषिकेश सांगण्याचा उद्देश आहे. गुडा म्हणजे निद्रा, केश म्हणजे स्वामी. निद्रेचा जो स्वामी आहे तो अर्जुन आहे. ऋषी म्हणजे इंद्रिय, त्यांचा जो स्वामी नव्हे, इंद्रियच त्यानं बनवलेले. दिले इंद्रिय, हातपाय, कान, हो असा इंद्रिय निर्माण करणारा इंद्रियांचा स्वामी ऋषिकेश आणि निद्रेचा स्वामी गुडाकेश. निद्रेला कोण जिंकतो, जो इंद्रियाला जिंकतो तो. आणि जो जितेंद्रिय असतो तो कसा असतो, तो समस्त विश्वाला जिंकू शकतो. ज्यानं आपलं मन आणि इंद्रिय जिंकलंय त्याला या जगामध्ये काही दुर्जय राहत नाही. भगवान शुकदेवजी 12व्या स्कंदामध्ये बोलतात, हे राजन, आपल्या इंद्रियाला जिंकल्यानंतर त्याचा जो लाभ आहे तो आत्मलाभ आहे. पण राजे इंद्रियाला जिंकून पृथ्वीला जिंकण्याची इच्छा करतात, चुकतात राजे लोक, असं शुकदेवजी बोलतात. सांगायचा विषय आहे की स्वतः अर्जुन जितेंद्रिय आहे आणि ऋषिकेश परमात्मा इंद्रियांचा स्वामी असलेला तुझ्या विषयी पोराकडून जिंकले जाणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपला विषय हा चाललेला होता की अनेक भाव या गीतेमध्ये आहेत, अनेक रस अलंकार या
शास्त्रामध्ये आहे, जितकी आपण खोज कराल तितके आपल्याला प्राप्त होतील. म्हणून साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिनते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. म्हणून आत्मदर्शन करविणारे हे शास्त्र. ज्ञानोबराय बोलतात पवित्र एक निरुपम, पवित्र आहे आणि निरुपम आहे. म्हणून गीता जगाला पवित्र करणारी आहे. गीता 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 वाचे जे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे अजून कोण गीता? गीता अजून गंगा ही जगाला पवित्र करणारी आहे. वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा. सकल दोष जाती भंगा, 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 सकल दोष जाती भंगा. गंगेचं स्मरण केल्यानंतरही अनेक दोष नष्ट होतात. स्नान केल्यानंतर ती आपल्याला पवित्र बनवते. म्हणजे गंगा ही पवित्र बनवणारी आहे. भगीरथानं ही आणलेली गंगा हिमालयामध्ये उगम पावते, गोमुखमध्ये येते. भगीरथानं 1000 वर्ष तपश्चर्या केली. तदनंतर गंगा प्रगट झाली. ती म्हटली मी येते, मात्र माझा वेग कुणीही धारण करू शकणार नाही. भगवान शिवाची आराधना केली. भगवान शिव प्रसन्न झाले. म्हणले आव्हान कर गंगेच. तर गंगेला आपल्या प्रवाहाचा अहंकार झाला होता. भगवान शिवाने आपल्या जटा खोलल्या आणि गंगेनं जसाही प्रवेश केला महाराज, 1 वर्षपर्यंत गंगेला भगवान शिवाच्या जटेतून बाहेर पडता आलं नाही. भगीरथानं प्रार्थना केली, प्रभू माझे 60,000 पूर्वज गंगा सागरला प्रार्थना करतात कधी गंगा येईल म्हणून. सोडा म्हटले तिला. 1 वर्षाने गंगा बाहेर आली. भगवान शिवाच्या जटेतून बाहेर पडली म्हणून जटाशंकरी. भगीरथानं आणली म्हणून भागीरथी. जानू ऋषींच्या आश्रमामध्ये गेली, समाप्त केला आश्रम. जानू ऋषीला क्रोध आला, प्राशन केलं गंगेचं. परत जानू ऋषींनी जंगेतून काढली म्हणून जान्हवी झाली. आणि मग सागरामध्ये कपिल महामुनींच्या आश्रममध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी 60,000 सगर राख होऊन पडलेले होते. शुद्धजी वर्णन करतात, यस्य जलस्पर्श मात्रेन, केवळ जलाचा स्पर्श झाला म्हटले आणि 60,000 सगरांचा उद्धार झाला. किती सगरांचा उद्धार झाला? 60,000 सगरांचा. गंगेनं स्पर्श करता क्षणी 60,000 सगर उद्धरून गेले. महाराज ही गोष्ट कधी त्रेतायुगामध्ये घडली, तेव्हापासून आजपर्यंत गंगा प्रवाहित आहे. पीडित पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. पाप ताप नष्ट करत गंगा समुद्राला प्राप्त होऊन जाते महाराज. पण तेव्हापासून आजपर्यंत किती सगरांचा उद्धार करते. दरवर्षी किती सगर स्नान करतात माहित आहे का? एका व्यक्तीनं संख्या काढली, दरवर्षी जवळजवळ 60 कोटी लोक गंगेमध्ये स्नान करतात. किती करतात? 60 कोटी. आणि कुंभामध्ये किती आले होते? 67 कोटी. किती आले होते? 67 कोटी. या सर्व
ओ सगळ्यांचा उद्धार होतोयच ना आज बी सुद्धा. तेव्हापासून आतापर्यंत जगाला पवित्र करणारी गीता, जगाला पवित्र करणारी गंगा, जगाला पवित्र करणारी गायत्री, जगाला पवित्र करणारी गोमाता आहे. जिथे पाऊल ठेवते ती भूमी पवित्र होऊन जाते. कावो विश्वस्य मातरः. आणि अजून काय आहे म्हणजे भगवंताचं नाम, गोपाल नाम, कृष्ण नाम, रामकृष्ण हरी हे जगाला आणि देहालाही पवित्र करणार आहे, वाणीलाही पुण्यवंत करणार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 पवित्र तो देह. म्हणून भगवंताचं नामही या सर्व साधनामध्ये श्रेष्ठ आहे. कारण या साधनासाठी दुसरीकडे जावं लागेल आपल्याला. गंगेला जायचं असेल तर लांब प्रवास करावा लागेल, परंतु नाम हे आपल्याला सर्वत्र उपलब्ध आहे. म्हणून कलियुगामध्ये ते श्रेष्ठ साधन सांगितलं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. हो, नाम हे साधन श्रेष्ठ आहे. कृतये ध्यायतो विष्णुं त्रेतायाम यजतो मखै, द्वापारे परिचर्यायां कलो तद्धरी कीर्तनात्. कलियुगामध्ये कलियुग माझी करवे कीर्तन